बीड सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणी प्रथमपासूनच खरं तर सुरेश धस यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे। देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी भांडतोय असं धस यांनी म्हटलंय। कुणालाही सोडणार नाही असं फडणवीसांनी सांगितलंय असंही यावेळी सुरेश धस यांनी म्हटलंय। आणि सर्वात आनंदाची बाब अशी आहे की आज माननीय मुख्यमंत्री महोदय सभागृहामध्ये उत्तर देणार आहेत आणि बाहेर बोलताना सुद्धा मला वाटतं तुमच्या समोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी कुणालाही सोडणार नाही, एवढं वाक्य आमच्यासाठी काफी आहे। हे जे विष्णू चाटे अँड गँग जी आहे, ज्यांनी अतिशय निर्घुणपणे अतिशय चुकीच्या पद्धतीने अरे त्याला मारायचंच होतं तर गाडी खाली पटकन घालायचा, नाही तर गोळी घालायची, पण इतकं तडपण मारणारी ही केस मला वाटतं महाराष्ट्रातली ही पहिली केस झालेली आहे। आणि त्याच्या बाबतीत त्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी भांडतो आहोत।